मित्रांनो, भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 28 जागा लढवल्या आहेत. भाजपचे 4 प्रतिष्ठित नेते हे पराभवाच्या छायेत आहेत. भाजपला धक्का बसणारा पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार हे पराभवाच्या छायेत आहे. दुसरा मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ. बीडमध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत आहे. मराठा मतदार हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात आहे, त्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. तसेच साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत आहे. सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. शेवटचा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. कोकणात शिवसेनेचं वर्चस्व आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत आहे. या लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत इच्छुक होते, मात्र भाजपने येथे आपला उमेदवार दिल्याने उदय सामंत आणि किरण सामंत हे नाराज आहेत. त्यामुळे नारायण राणेंचा पराभव होण्याची शक्यता आहे.